कधी कधी असं वाटतं की आपण किती निष्फळ गोष्टींवरती आपली शक्ती वाया घालवतोय. कोणाला तरी पटवून देण्यास, स्वतःचं म्हणणं खरं करून दाखवण्यात आणि शब्दांच्या जंजाळात आपण स्वतःलाच हरवून बसलोय. पण खऱ्या ज्ञानाची सुरुवात तिथून होते, जिथे आपल्याला न बोलण्याचं महत्त्व उमगतं. पण जेव्हा शांत राहायला शिकतो तेव्हा आपण फक्त परिस्थिती पाहत नाही, तर ती अनुभवतो सुद्धा. शांत राहून वातावरणाकडे बघणारा माणूस जगाला एका वेगळ्या नजरेतून पाहू शकतो. जो वाद आपण शब्दाने जिंकू शकत नाही, तो आपण शांत राहून सहजपणे संपू शकतो. कारण शांतता हे दुर्बलतेचं लक्षण नसून ते एक सर्वोच्च अशा आंतरिक शक्तीचं प्रतीक आहे. आपल्या शब्दांना उत्तर समजावं. उत्तर जसं प्रत्येक ठिकाणी उघडलं जात नाही, तसंच आपले शब्द देखील तिथेच सांडावेत जिथे त्याची किंमत ओळखली जाईल. जिथे ज्ञानाचा आदर नाही, तिथे उत्तरांची खरी गरज नाही. तिथे आपलं मौन हेच सर्वात प्रभावी उत्तर ठरतं. अध्यात्म म्हणजे केवळ माळ जपणं असं नाही, किंवा ध्यान लावणं असं नाही, तर अनावश्यक चर्चांपासून स्वतःला दूर ठेवणं आणि स्वतःच्याच विचारांचा साक्षीदार होणं, हेही एक मोठं अध्यात्मच आहे. ज्या दिवशी तुम्हाला तुमची शांतता प्रिय वाटू लागेल, समजावं की तुम्ही प्रगल्भतेच्या एका वेगळ्या उंचीवरती पोहोचला आहात.